गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंडवर 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली। तर यावेळी सामाजिक तसेच पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात असून पालकमंत्र्यांनी पोलीस परेडचे निरीक्षण करत उपस्थितांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। गणतंत्र दिनानिमित्त गोंदियाशांना काय शुभेच्छा, काय संदेश द्या? 57व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाचे औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये जे जे सरकारच्या वतीने योजना राबवल्या ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांचे आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोहोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे। आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा।